आणि यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये भाजपची पत्रकार परिषद सुरू आहे। भारतीय जनता पक्ष 10 महापालिका जिल्हा परिषदा 25 या सर्व ठिकाणी आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीला उभे केले आहेत। कालच मुंबईला भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ हुतात्मा स्मारकाजवळ जाऊन त्यांना अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आज सिंहगडावर जाऊन पुण्यातील सर्व आमदार खासदार पदाधिकारी आणि उमेदवारासोबत जाऊन त्याही ठिकाणी प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेला आहे। 7 तारखेपासून माननीय मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू होत आहेत। मी राज्यामध्ये आतापर्यंत 8 जिल्हे दौरे केलेले आणि या दौऱ्यातून एक गोष्ट स्पष्ट जाणवली की राज्यामध्ये ज्या 212 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा पक्ष ठरला आणि आता जे वातावरण आहे या वातावरणावरून स्पष्टपणानं जाणवतं की या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। महापालिकांचा कारभार, जिल्हा परिषदेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक असावा असा आमचा कटाक्ष यावेळेस आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना यावेळेस शपथ दिलेली आहे। शपथेमध्ये जे मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त, जनतेसाठी उपलब्ध असे अनेक मुद्दे आम्ही त्या ठिकाणी घेऊन आमच्या उमेदवाराला शपथ दिलेली आहे। गेले 2.5 वर्ष केंद्रातलं सरकार आणि 2 वर्ष राज्यातलं सरकार, या सरकारच्या कामगिरीवर या राज्यातल्या जनतेने नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेलं आहे। कारण देशामध्ये मोदीजीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व, या 2 नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळामध्ये उद्योगधंदे बंद पडून स्थलांतर व्हायला लागलं होतं, परंतु आता देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेत अशा प्रकारचं धोरण आपल्या राज्य सरकारने आखलं असल्यामुळं मोठे उद्योग येत आहेत आणि त्यामुळं बेकारी कमी होण्यासाठी सुद्धा यामुळं या राज्याला मदत होणार आहे। जलयुक्त शिवार असू द्या, स्मार्ट सिटी असू द्या, अनेक प्रकल्प केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून या राज्यामध्ये राबवले जात आहेत। पुण्याच्या संदर्भामध्ये महापालिकेमध्ये 162 जागा आहेत, त्यापैकी 10 जागा RPIला सोडलेल्या आहेत आणि 152 ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढत आहे आणि आम्हाला खात्री आहे की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला सर्वचे सर्व उमेदवार उभे करण्याची या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे 1000 पेक्षा जास्त अर्ज या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आले होते। सर्व जाती धर्माच्या उमेदवाराला संधी देण्याचा भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केलेला आहे।